नमस्कार. माझं नाव सतीश लक्ष्मण कदम. ही माझी वाईफ अनुसया सतीश कदम. हा माझा मुलगा समर्थ अनुसया सतीश कदम. ज्यावेळेला आम्ही असंच खूप ठिकाणी ठाणा, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर खूप ठिकाणी आम्ही हॉस्पिटलच्या ह्या ट्रीटमेंटसाठी खूप फिरलेलो आहे. 18 वर्ष कंटिन्यू आम्ही फिरतच राहिलेलो आहे ह्या हॉस्पिटल ते हॉस्पिटल करण्यामागे. त्याच्यानंतर असंच एक वेळ असंच वसंत विहारमध्येच फरकला बसलो होतो रिक्षामध्ये. त्याच्यानंतर आता विचार केला आता करायचं काय. त्याच्यानंतर बोललो तर पूर्ण आशा सोडलेली होती आम्ही की आम्हाला तर आता एक अपत्य नाही होऊ शकत. पण एक स्वामींच्या कृपेने आणि साईंच्या कृपेने अचानक मी ज्या ठिकाणी पहिले फिरत होतो त्या ठिकाणी बोललं पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलला ट्राय करूया. त्या हॉस्पिटलला फोन करण्याऐवजी अचानक ह्या हॉस्पिटलचा फोन लागला, प्रोजेनिसिस हॉस्पिटलला. मग ज्यावेळेला इथे मॅडमशी बोलणं झालं मोबाईलवरती, त्यावेळेला ते बोलले तुम्ही येऊन व्हिजिट घेऊन जावा. इथे आल्यानंतर व्हिजिट दिल्यानंतर ज्या ज्या हे बोलले होते अशा अशा प्रकारे पॅकेज आहे त्याप्रमाणे पॅकेजप्रमाणे तुम्हाला पे वगैरे करून तुम्ही पुढची ट्रीटमेंट चालू करू शकता. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला पुन्हा आम्ही इथे आलो. त्यानंतर डॉक्टर नरहरी मळगावकर, सोनाली मॅम यांच्याशी बोलणं झाल्यानंतर असं वाटतं की एक ते आपले आई वडीलच आहेत. मग त्यांनी जे डिसिजन दिलं त्या हिशोबाने बोलला. आपण खूप ठिकाणी फिरलेलो आहे. पण आता हे आपल्याला आत्तापर्यंत आम्हाला कधी वाटलं नाही की आपण डॉक्टरांशी बसतो बोलतो असं आम्हाला प्रत्येक ठिकाणी वाटायचं. पण ज्यावेळेला प्रोजेनिसिसमध्ये आल्यानंतर जे डॉक्टरांशी आमचं बोलणं झाल्यानंतर असं वाटतं ते डॉक्टर नसून एक ते आपले आई वडील आहेत. जसं की आपले आई वडील जे पुढच्या दृष्टीनं आपल्या भल्यासाठी आपल्या पुढच्या आयुष्यासाठी जे वाटचाल करण्यासाठी जे मार्गदर्शन करतात ते डॉक्टर नरहरी मळगावकर आणि सोनाली नॅमच्या त्या शब्दाला जाणवत होतं. जसं आम्ही त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट फिक्स केली, इथे आपली ट्रीटमेंट करायची, याच्यानंतर आपण कुठं जायचं नाही आहे. ट्रीटमेंट चालू झाले. त्याच्यानंतर मेडिसिन वगैरे इथे जे सिस्टर आहेत, डॉक्टर आहेत, इथे जेवढी बी इथे जे काम करणारे आहेत ते आपल्याला कधी असे म्हणजे परके वाटत नाही. सायकलमध्ये आम्हाला बाबा हा मिळाला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला हा पूर्ण ट्रीटमेंट झाले जे डॉक्टर जे सांगतात की मेडिसिन, डॉक्टर त्यांचे व्हिजिट हे वेळच्या वेळ केल्यानंतर 100% हा रिझल्ट हा भेटणारच. कारण आम्ही खूप फिरलेलो आहे. जवळजवळ 18 वर्ष म्हणजे कमी नाही आहे. त्यावेळेला किती सेंटर जास्त नव्हते. एक तर नाशिक, ठाणे, पुणा हे 3 ठिकाणी सेंटर होते. मग त्याच्यानंतर अचानक नंबर इथे लागल्यामुळे इथे आमचे आयुष्याची एक नवी सुरुवात डॉक्टर नरहरी मळगावकर, सोनाली मॅम आणि इथल्या स्टाफच्या आशीर्वादाने आम्ही खूप काही पुढं गेलो. आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्हाला एक समर्थ आमच्या हाती आला. आणि इथून पुढे जेवढे बी कोणी बघत असेल आम्हाला तर शक्यतो करून इकडे तिकडे न जाता तुम्ही प्रोजेनिस सेंटरला भेट द्या. तुमच्या नवीन आयुष्यामध्ये एक बाळ होण्यासाठी हे प्रोजेनिसिस हॉस्पिटल नामांकित आहे. आणि इथले जे डॉक्टर आहेत ते तुम्हाला कधीही जाणवणार नाही की डॉक्टर आहेत, हे आपले आई वडील. त्याप्रमाणे तुमच्या सर्व गोष्टी इथे ट्रीटमेंट प्रमाणे होऊ शकतात.